तत्व ज्यावेळी स्वीकारतो ना तो माणूस तत्वानं एकत्र येतो. धैर्यशील माने घराण्यामधनं या ठिकाणी काम करतोय. बाळासाहेब मानेंचा नातू आहे. एखाद्याची साथ द्यायची ठरवली त्याला अर्धवट सोडत नाही. कडेला नेल्याशिवाय आम्ही थांबत नाही. आणि निश्चितपणे ही जू आम्ही खांद्यावर घेतलाय. निश्चितपणे ही जगन्नाथाची वारी आपण कडेला त्या ठिकाणी न्यायची आहे. आज आपण केलेलं काम उद्याच्या इचलकरंजीच्या विकासासाठी आहे. अन्नाचा विषय लय हार्ड आहे पण राहुलकडे त्यांचं क्रेडिटचं कार्ड आहे. मी परवाची एक तारदाच्या सभेमधलं काही विरोधकांची भाषण ऐकली. आवाडे दादांच्यावर सुद्धा विरोध करायला लागले. दादांच्यावर टीका करायला लागले. ज्यांच्या नखाची सर ह्यांच्या मुखावर येणार नाही. पंढरीनाथाची भगवी पताका घेऊन आम्ही सर्वजण ज्यावेळी पंढरीनाथाच्या दर्शनाला जातो मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन की जात असताना प्रत्येक वारकरी गडकरीचं नाव घेतल्याशिवाय पुढे जात नाही. खालनं वर आलंय बापाच्या नावावर उभारलं नाही. धमक आहे म्हणून उभारलंय. तुमच्यात हिंमत असेल तर पाडून दाखवा. तुम्ही विकासावर बोला जातीवर बोलू नका. तुम्ही समाजावर बोलू नका. त्या पोराकडे जर या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन नसेल दोघांनी माझा चॅलेंज आहे. शहापूरच्या चौकातनं दोन्ही उमेदवार आम्ही नागपूरच्या चौकामध्ये इथं बसवू. दोघांनाही तुम्ही प्रश्न विचारा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे. या चौकात कळून जाईल की उद्याचा आमदारकीची ताकद असणारा उमेदवार कोण आहे. विद्वत्तेची जोड एखाद्या लागती. कर्तृत्वाची जोड लागती. सामान्यांची कणाव लागती. घराणी अशीच उभी राहत नाही साहेब. त्याला खस्ता खावे लागतात. स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. ज्यांच्याकडं देशाला पुढे नेण्याची दूरदृष्टी आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत ज्यांचं नाव ज्यांचं काम अखंड भारतामध्ये नावाजलं जातं. महाराष्ट्राच्या भूमीतला सुपुत्र ज्यानं संपूर्ण देशाच्या जनमानसाला भुरळ घातले आपल्या कामाच्या रूपानं ते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आज शहापूर नगरीमध्ये इथं आहेत. मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं सन्माननीय गडकरी साहेबांचं स्वागत करतो. आणि पालखीचे भुई म्हणून आवाडेंनी काम करायला चालू केलंय. मी मनापासून सांगतो एकदा मसोबा खांद्यावर आला तो गुलाल लावल्याशिवाय परत येत नाही. तो गुलाल घेऊनच परत येतो. आणि आज शहापूरच्या मातीतनं काल गुलाल फिक्स झाला. आपल्या ह्या गावानं एकदा ठरवलं तर खऱ्या अर्थानं ती समृद्धीची पहाट येणारी आपल्या सर्वांना विकासाला ताकद देणारी आज या ठिकाणी आपल्यामध्ये एक आव्हानात्मक जे वातावरण होतं त्याला मूठमाती देण्याचं काम काल या ठिकाणी झालं. एखादं काम त्या गावासाठी त्या परिसरासाठी त्या जिल्ह्यासाठी असं असतं की जे लँडमार्क असतं जे पिढ्यानपिढ्या लक्षात राहावं. आज तुम्ही जात असताना अलीकडं पंढरीनाथाला कधी गेलाय का? पंढरपूरला वारीला काल जी लोक जाऊन असतील कार्तिकीला त्या ठिकाणी जाऊन आले असतील. पूर्वी जात असताना किती तास लागायचे आणि आता तुम्ही किती तासात गेला हे तुम्ही लक्षात घ्या. 2.5 तासात सोलापूर पर्यंत जाण्याचा मार्ग आपला रिकामा झालाय. गडकरी साहेब पंढरीनाथाची भगवी पताका घेऊन आम्ही सर्वजण ज्यावेळी पंढरीनाथाच्या दर्शनाला जातो मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन की जात असताना प्रत्येक वारकरी गडकरीचं नाव घेतल्याशिवाय पुढे जात नाही. कारण त्या रस्त्याला गृहिणीकडे ज्यावेळी पैसे येतात ना ते वाया जात नाहीत. ते घराला उपयोगी येतात. माऊलीने ते पैसे असेच वाया घालवले नाहीत. ते कुटुंबाच्या साठी म्हणून वापरले आणि मुलांच्या भविष्यासाठी म्हणून. त्या आवाडे साहेबांच्या बाबतीत घराण्याच्या बाबतीत टीका करणारा एक मेसेज आज दिवसभर सोशल मीडियावर त्या ठिकाणी फिरतोय आणि तुमचं नाव घेऊन फिरतोय. घराण्यांना विरोध घराणेशाहीला विरोध. ते पोरगा साहेब जिल्हा परिषद सदस्य होतं. ते बापाच्या नावाखाली राजकारणात आलेलं नाही. जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून त्यानं ग्रामीण भागात जनतेची सेवा केली. जर पहिलीपासून 10वी पर्यंत एखादं पोरग गेला असेल तर त्याला 11वीत जायचा अधिकार आहे का नाही? अहो ते खालनं वर आलंय बापाच्या नावावर उभारलं नाही. धमक आहे म्हणून उभारलंय. तुमच्यात हिंमत असेल तर पाडून दाखवा. पण विकासावर बोला. तुम्ही विकासावर बोला जातीवर बोलू नका. तुम्ही समाजावर बोलू नका. त्या पोराकडे जर या ठिकाणी विकासाचा दृष्टिकोन नसेल दोघांनी माझा चॅलेंज आहे. शहापूरच्या चौकातनं दोन्ही उमेदवार आम्ही नागपूरच्या चौकामध्ये इथं बसवू. दोघांनाही तुम्ही प्रश्न विचारा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे.
या चौकात कळून जाईल की उद्याचा आमदारकीची ताकद असणारा उमेदवार कोण आहे. विद्वत्तेची जोड एखाद्याला लागते, कर्तृत्वाची जोड लागते, सामान्यांची कणाव लागते. घराणी अशीच उभी राहत नाही साहेब, त्याला खस्ता खावे लागतात. मी परवाची एक तारदाच्या सभेमधलं काही विरोधकांची भाषणं ऐकली. आवाडे दादांच्यावर सुद्धा विरोध करायला लागले, दादांच्यावर टीका करायला लागले. ज्यांच्या नखाची सर ह्यांच्या मुखावर येणार नाही, तो माणूस तत्व ज्यावेळी स्वीकारतो ना, तो माणूस तत्वानं एकत्र येतो. धैर्यशील माने घराण्यामधनं या ठिकाणी काम करतोय. बाळासाहेब मानेंचा नातू आहे. एखाद्याची साथ द्यायची ठरवली त्याला अर्धवट सोडत नाही, कडेला नेल्याशिवाय आम्ही थांबत नाही. आणि निश्चितपणे ही आम्ही खांद्यावर घेतलंय. निश्चितपणे ही जगन्नाथाची वारी आपण कडेला त्या ठिकाणी न्यायची आहे. आज आपण केलेलं काम उद्याच्या इचलकरंजीच्या विकासासाठी आहे. अन्नाचा विषय लय हार्ड आहे, पण राहुलकडे त्यांचं क्रेडिटचं कार्ड आहे. मी माझ्या मराठा बांधवांनी मला एक निवेदन या ठिकाणी आल्या दिलं. ते म्हणले साहेब इतर सगळ्या समाजाचे हॉल झालेत, मराठा समाजाचा एक हॉल करा. माझा शब्द आहे तुम्हाला, ही इलेक्शन झाल्यानंतर धैर्यशील माने मराठा समाजासाठी शहापूरमध्ये मुद्दामून मोठ्याच्या मोठं सभागृह आपलं उभा करू आणि सामान्य माणसाच्या उत्कर्षाचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी तयार करू. मसोबाला त्या काळामध्ये 50 लाख रुपये मी या ठिकाणी दिले, त्याचं काम चांगल्या पद्धतीनं झालं. त्याच आशीर्वादानं मला ही जगन्नाथाची पालखी या ठिकाणी नेण्याचं पुढं करतायत. माझ्यावर सुद्धा विरोधक 2 दिवस झालं टीका करतायत. मी त्याला समर्थ आहे. त्यांनी बोलावं, मला मटेरियल द्यावं, त्यांना जे जे काय करायचं आहे ते माझ्यावरती बोलावं. येणाऱ्या 20 तारखेला राहुल आवाडे गोलीगत निवडून येणार आहे. आणि मी मुद्दामून आपल्याला सांगेन, 23 तारखेला विरोधकांना झापूक झुपूक करण्याशिवाय काही हातात शिल्लक राहणार नाही. यांच्या हातातली इलेक्शन गेलेली आहे, काय त्यांच्या हातामध्ये राहिलं नाही. म्हणून जातीवाद पसरवणं, द्वेष पसरवणं, विष कालवणं याच्यामध्ये या ठिकाणी ते वेळ घालवतायत. फक्त आवाडे साहेब घराणेशाहीचा आरोप होतोय तो खोडून काढायचा आहे. तुम्ही रिकामं राहिला म्हणून पुढच्या लोकसभेत काय आठवण काढू नका. आत्ताच सोडवून घेतो नाही, काय माणसं जास्त आहेत तुमच्यात, त्याच्यामुळे ती जरा धाकधूक राहते. पण मसोबासमोर सांगितलं की ते राहतंय खरं. त्यामुळं आपलं ताट भरलं की आवाडे दुसऱ्याच्या ताटात बघत नाहीत. निश्चितपणे मला खात्री आहे की आज भरभरून देव त्यांना त्या ठिकाणी देईल, कारण त्यांनी सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटलेत. आणि निश्चितपणे आम्ही पाण्याचा प्रश्न असू दे किंवा इचलकरंजीच्या यंत्रमागधारकांचा प्रश्न एकत्रपणे सोडवण्यासाठी धैर्यशील आणि राहुल एकत्रपणे काम करत राहतील आणि ही विकास गंगा इचलकरंजीला आणतील. एवढंच या निमित्तानं सांगून माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.